फ्रेंड, हाऊ आर यू? तुमच्या सगळ्यांचं आपल्या स्पीड एज्युकेशन चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज पार्ट 1 मध्ये आपण पाहिलं होतं पहिलं, दुसरं, तिसरं, चौथा उतारा. तर आज आपण याच्यामध्ये मराठी माध्यम नवोदय विद्यालय 2025. तर आपण इयत्ता 5वीची आपण ही परीक्षा देत आहोत. का जे विद्यार्थी परीक्षा देत आहे त्यांना हा उतारा महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्व मुलांनी, नवोदयाला बसलेल्या मुलांनी व स्कॉलरशिपच्या मुलांना पण सुद्धा हा महत्त्वाचा उतारा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहावा. अशी मग तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला याच्यातच सगळं कळलं. चला तर हे व्हिडिओ स्टार्ट करू. तर मुलांना उतारा 5वा. नेपोलियन एक सेनापती शूर चाल करण्याची तयारी करत होता. नेपोलियनने त्याला विचारले, झाली का सर्व तयारी पूर्ण? तो म्हणाला, युद्धाची सर्व साधन सामग्री व्यवस्थित आहे, परंतु युद्ध करण्यात आव्हान नाही. तर एक तर सर्व देश अज्ञात आहेत. त्याचे वाक्य मध्येच थांबवत नेपोलियन म्हणाला, मला वाटतं की तुझ्याजवळ एक शस्त्र कमी आहे. अजिबात नाही. मी स्वतः सर्व शस्त्रे अगदी पाहून आणि मोजून घेतली आहेत. सेनापती उद्गारला. नेपोलियन त्यावर म्हणाला, एक प्रवाही शस्त्र बरोबर घेतले नाही. शस्त्रास्त्रे लढत नसतात, तर त्यांच्या मागची मनगटे व आत्मविश्वास किंवा मनोबल त्यांच्या अभावी बाकीचे सर्व शस्त्रे व्यर्थ किंवा कुचकामे ठरतात. नेपोलियनच्या मते लढाईसाठी एक शस्त्र कमी होते, ते मनगटे. पहिला क्वेश्चन, नेपोलियन मते लढाईसाठी एक शस्त्र कमी होते. मनगटे पुढचे आत्मविश्वास व वरील सर्वच. तर मला वाटतं याच्यातील वरील सर्वच असेल. तर वरील सर्वच याच्यामध्ये, कारण त्याच्याकडं आत्मविश्वास नव्हता आणि मनगटे नव्हते, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक डी. अज्ञात या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द. अज्ञात म्हणजे ज्याला माहीत नाही, आणि ज्ञात म्हणजे जे माहीत आहे. माहीत असलेला अज्ञात ती विरुद्धार्थी शब्द. जर असलेला असेल तर माहीत नसलेला समानार्थी होऊ शकतो, पण याचा पर्याय क्रमांक 3 ज्ञात. नेपोलियनने सेनापतीला विचारले, काय करत आहे? झाली का तयारी निघायची? झाली का? नेपोलियन सेनापती विचारले, काय करत आहेस? झाली का तयारी निघायची? झाली का तयारी? डी. झाली का तयारी शस्त्रांची? तर याचं उत्तर असेल, तर याचे उत्तर आहे नेपोलियनने सेनापतीला विचारले, झाली का तयारी युद्धाची? पर्याय क्रमांक 3 सी. 4. नेपोलियनच्या मते लढाया शस्त्रास्त्र लढतात. नेपोलियनच्या मध्ये काय आहे? लढाया लपून छपून लढतात, लढाया समोरासमोर लढतात, लढाया मनगटे आत्मविश्वासाने लढतात. तर पण आपण पहिलाच प्रश्न पाहिला होता की नेपोलियनच्या मते लढाईसाठी एक शस्त्र कमी होते, तर त्यातील मनोबल, मनगटे आणि आत्मविश्वास वरील सर्वच. याप्रमाणे याचं उत्तर येऊ शकेल, लढाया मनगटे व आत्मविश्वासाने लढतात. पर्याय क्रमांक 4 डी. 5वा. पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती? शत्रू मित्र, कमी जास्त, ज्ञात अज्ञात, व्यर्थ कुचकामी. ही समानार्थी जोडी आहे. तर या व्यर्थ म्हणजे काही कामाचे नसतं, कुचकामी म्हणजे काही कामाचं, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 डी. उतारा क्रमांक 6 पाहत आहोत. तर आपण सर्वांनी या व्हिडिओला लाईक केले असेल तर लाईक केलं नसेल तर तुम्ही लाईक करून घ्या, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तरी सबस्क्राईब करून. ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केले त्यांचं पण मनपूर्वक अभिनंदन. तर चला तर उत्तरा क्रमांक 6. श्री संत गाडगे महाराज निष्काम कर्मयोगी होते. त्यांची राहणी फार साधी. असे एक काठी, फाटकी चादर व छोटेसे मातीचे गाडगे एवढीच तर संपत्ती होती. या जागी आपल्या प्रश्न विचारू शकतात, त्यांची राहणी कशी होती? फार साधी. आणि त्यांच्याकडे काय होतं? एक काठी, फाटकी चादर व छोटेसे मातीचे गाडगे एवढी तर त्यांची संपत्ती होती. मातीच्या गाडग्यावरून त्यांना गाडगे बाबा असे नाव पडले. 1907ची गोष्ट. पौष महिन्यात विदर्भात अमरावतीजवळ एक खेडेगावात यात्रा होती. हजारो भक्त देवदर्शनासाठी जमले होते. स्वच्छतेचा मात्र तेथे अजिबात पत्ता नव्हता. केर, कचरा, खरकटे, फळांच्या साली
इत्यादी प्रत्येक प्रकारची घाण सगळीकडे पसरली होती. नदीकडे जाणाऱ्या मार्गातील दगडधोंडे दूर केले. सर्वजण कुतूहलाने पाहत होते. त्यांच्या मदतीसाठी मात्र एकही जण आला नाही. गाडगे महाराजांच्या आईने जेव्हा ती सर्व पाहिले तेव्हा ती म्हणाली, डेबू घरी चल. असलेल्या लोकांची सेवा करण्यापेक्षा घरी जाऊन विश्रांती घेतलेली काय वाईट. गाडगे महाराज म्हणाले, आई, माझ्या दृष्टीने माणूस हेच परमेश्वराचे प्रत्यक्ष रूप आहे. फुलांनी दगडाच्या मूर्तीची पूजा करण्यापेक्षा भुकेलेल्यांना अन्न देणे, रोग्यांची सेवा करणे, स्वच्छता राखणे, गोरगरिबांसाठी कष्ट करणे यातच जीवनाचे सार्थक आहे. तर पर्याय क्रमांक पहिला प्रश्न, संत गाडगे महाराजांच्या मते जीवनाचे खरे सार्थक तर भुकेल्यांना अन्न देणे, रोगांची सेवा करणे इथूनच आपल्याला दिसतं. इथूनच या बाजून तर इथपर्यंत आपले उत्तर आहे. तर रोग्यांची सेवा करणे आहे का आपल्या ह्याच्यामध्ये? आहे. स्वच्छता राखणे हो आहे. भुकेल्यांना वरी अन्न देण्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचा आन्सर येऊ शकेल. प्रश्न क्रमांक 2, गाडगे महाराजांची संपत्ती मी सांगितली होती तर आहे. त्यामुळे काठी, मातीचे गाडगे, फाटकी चादर इथं हे बघा या बाजूला दिसेल. काठी, फाटकी चादर, छोटेसे मातीचे गाडगे एवढी संपत्ती तर होती. तर या म्हणून वरील सर्व फाटकी चादर, मातीचे गाडगे, काठी होती. आई डेबूला काय म्हणाली? घरी जाऊन विश्रांती घे, कचरा गोळा करू, मूर्तीपूजा करू, चल यात्रेत फिरू येऊ. तर पर्याय क्रमांक 2 बी, घरी जाऊन विश्रांती घे. गाडगे महाराजांच्या मते परमेश्वराचे रूप म्हणजे मूर्ती, माणूस, दगड यापैकी नाही, माणूस. तर या आपल्याला इथे सांगितलेलं आहे की माणूस हे आहे परमेश्वराचे रूप. या उत्तरास उचित शीर्षक कोणते देता येईल? मानव हीच ईश्वर सेवा. गाडगे महाराजांचे साधेपण. गाडगे महाराज कर्मयोगी. साधी राणी उच्च विचार हे येऊ शकते कारण गाडगे महाराज साधे राहत होते आणि उच्च विचार होते. यामुळे या पर्याय क्रमांक 4 या उत्तराला उचित शीर्षक साधी राणी उच्च विचार. उत्तर क्रमांक 7, संशोधक वृत्ती असेल तर व्यक्ती प्रत्येक गोष्टीमध्ये चिकित्सा करते. आता हेच पहा ना, 1910 मध्ये भिसे आजारी पडले. त्यावेळी त्यांना एक औषध देण्यात आले होते आणि त्यामुळे ते ठीक देखील झाले. आता देवाचे आभार मानायचे सोडून त्यांनी औषधांची चिकित्सा केली. त्यावेळी त्यांना कळालं की आयोडीन हा घटक खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी या आयोडीनचा उपयोग करून बेसनील नावाचं औषध बनवलं. या औषधाचा पहिल्या महायुद्धामध्ये उपयोग झाला. भिसे यांची आर्थिक बाजू भक्कम झाली. हे बेसनील बाहेरून लावायचं होतं. पोटात घेण्यासाठी त्याचा उपयोग नव्हता. त्यामुळे त्यातच पुढे संशोधन करत त्यांनी पोटात घेण्यासारखं अँटोमेडिन नावाचं औषध बनवलं. रक्तदाब, आतड्याचे आजार, पायरिया, मलेरिया आणि इन्फ्लुएन्झा यासारख्या अनेक रोगांना गुणकारी असलेलं हे औषध भारतात सर्वत्र स्वस्तात उपलब्ध व्हावे यासाठी डॉ. शंकर आबाजी भिसे यांनी भारतीय कंपन्यांना देखील यांचा फॉर्म्युला उपलब्ध करून दिला. तर आपण हा उत्तर आपला वाचून झालेला आहे. तर आता आपण पाहणार आहोत संशोधक वृत्तीची. पहिला प्रश्न, संशोधक वृत्तीची व्यक्ती कोणत्याही गोष्टीकडे सहजतेने पाहते, कोणत्याही गोष्टीमध्ये चिकित्सा करते, प्रत्येक गोष्टीमध्ये चिकित्सा करत नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद घेते. पर्याय क्रमांक 2 बी, प्रत्येक गोष्टीमध्ये चिकित्सा करते. डॉक्टर भिसे यांनी घेतलेल्या औषधामुळे समजले, देवांचे आभार मानले पाहिजेत. कॅल्शियम हा घटक महत्त्वाचा आहे. आयोडीन हा घटक महत्त्वाचा, संशोधन महत्त्वाचे. पर्याय क्रमांक 3 सी, आयोडीन हा घटक महत्त्वाचा आहे. बेसनील औषधाचा उपयोग केव्हा करण्यात आला? पहिल्या महायुद्धात, दुसऱ्या महायुद्धात, आजारी पडल्यास यापैकी नाही. पहिल्या महायुद्धात याचा उपयोग करण्यात आला. अँटोमेडिन कोणत्या रोगावर गुणकारी आहे? पायरिया, मलेरिया, रक्तदाब, मधुमेह. तर अँटोमेडिन कोणत्या रोगावर गुणकारी नाही तर मधुमेह. कारण आपल्याला इथं सांगितलं नाही मधुमेह, इथं आपल्याला दिलेलं आहे. अँटोमेडिन नावाचं औषध बनवलं. रक्तदाब, आतड्याचे आजार, पायरिया, मलेरिया, इन्फ्लुएन्झा, पण या जागी मधुमेह दिले नाही. 5वा,
प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईने चिंतन केलेले चिंतन, चिकित्सा, प्रयोग, निरीक्षण, सर्वेक्षण. तर याचे आपल्याला उत्तर आहे, याचे उत्तर आहे, याचे उत्तर चिकित्सा अ. तर आज मित्रांनो, आज आपण पाहिले आहे जवाहर नवोदयचे जवाहर नवोदयचा 3रा 4था 5वा पार्ट 1 मध्ये पाहिले. 5वा 6वा 7वा हा आपण पार्ट 2 मध्ये पाहिल्यात आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. तुम्ही जर ही पुस्तक घेतली नसेल तर तुम्ही ही पुस्तक घ्या. काही लोकांचे मला काही कमेंट्स आलेले आहेत, तर त्यानुसार ही 2024 जे मराठी माध्यमाची आहे, तर निकिता पब्लिकेशन लातूर, तर ही याचं पब्लिकेशन घ्या. तुम्हाला याच्यातून खूप सारी मदत होईल. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.